हाय, तर चला आज आपण बनवूयात कोल्हापुरी झणझणीत मिसळपाव। तर मिसळपाव बनवण्यासाठी आज आपण चालू करूयात। तर गॅसवरती एक पात्र ठेवायचं आहे। पात्र गरम झाल्यानंतर त्याच्यात एक तांबे पाणी घालायचं आहे। पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यात मोड आलेली एक वाटी मटकी, थोडंसं हळद आणि मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे। ते व्यवस्थित शिजवून घेऊन साईडला ठेवायचं आहे आपल्याला। त्यानंतर एक कढई ठेवायची आहे गॅसवरती। कढई गरम झाल्यानंतर त्याच्यात मोठे चिरलेले 2 कांदे व 2 टोमॅटो टाकायचे आहे। ते व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यात थोडी कोथिंबीर आणि लसूण देखील टाकायचं आहे। पेस्ट करून घ्यायचं आहे ते भाजून। त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 ते 2 चमच तेल घालायचं आहे। ते तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरे मोहरी घालायचं आहे। जिरे मोहरी व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यात पेस्ट देखील टाकायचं आहे। पेस्ट टाकून त्याच्यात घरचे काही बेसिक मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला। घरचे कसे की हळद, गरम मसाला, मिसळ मसाला टाकायचा आहे। त्यानंतर घरचा तिखट देखील टाकायचा आहे। ते व्यवस्थित लालसर असं भाजून घ्यायचं आहे। ते भाजून झाल्यानंतर आपल्याला थोड्या वेळापूर्वी आपण केलेली शिजवलेली मटकी आणि त्यात राहिलेलं पाणी देखील टाकायचं आहे आणि थोडं साईडून गरम केलेलं पाणी देखील टाकायचं आहे आपल्याला। ते व्यवस्थित 2 ते 3 त्याला उकळी द्यायचं आहे। उकळी आल्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता आपली मिसळ किती छान तयार झालेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि काही सजेशन द्यायचं असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सजेशन द्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।